मसाला बनवण्याची प्रोसेस अशी असते सर, जे रॉ मटेरियल असतं ते रॉ मटेरियल पहिलं मापून म्हणजे व्यवस्थित माप करून हे करून तुम्हाला घ्यायला लागतं. ते व्यवस्थित मोजमाप केल्यानंतर मिरची पण वगैरे मोजून घ्यायला लागते. ते वजन झाल्यावरती भाजायला लागतं. भाजून मग दळायला लागती. मग ती दळून झाल्यानंतर आपल्याला मशीनमधून काढल्यावर बाबा पॅकेजिंग करायला लागती. पॅकेजिंग करताना आपल्याला अर्धा किलो, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, पावशर, अर्धा किलो, 200 ग्रॅम असे आपण पॅकिंग करतो आणि ते माल विक्रीसाठी नेतो. माल बनवणं आणि माल खरेदी करणं, भांडवल गुंतवणं हे सगळं सोपं आहे. हा. मार्केटिंग करणं सगळ्यात अवघड आहे सर. कशी स्ट्रॅटेजी असली बरं मार्केटिंगची असली पाहिजे? तुम्हाला पुढच्या माणसाला पटवता आलं पाहिजे तुमचं माल खरा आहे आणि तुम्ही खरंच त्या पद्धतीने करताय आणि तुम्ही क्वालिटी पण त्या पद्धतीने देताय हे पण तुमचं तुम्ही सिद्ध करून दाखवलं पाहिजे. त्याच्या काय पद्धती आहेत का? मेथड आहे ना, तुम्हाला वेळ आली तर त्या माणसाच्या घरात जाऊन भाजी करायची म्हटलं तरी तयारी पाहिजे. अच्छा, म्हणजे हो, मार्केटिंगला गेल्यावर तुम्हाला जर एखाद्या माणसाने नाही विचारलं, तुम्ही एवढं कॉन्फिडन्सनी सांगताय, मग तो माणूस जर म्हटला, एखादा कस्टमरनी तुम्हाला सांगितलं की नाही बाबा तू भाजीच करून दाखव, तर तुम्ही मागं नाही सरलं पाहिजे त्यावेळेस. म्हणजे भाजी करून त्याला चारली पाहिजे का? हो, ह्या गोष्टी मी पण केलेल्या आहेत सर. जेवणाची ऑर्डर घेऊन मी माझ्या स्वतःच्या मसाल्याची मार्केटिंग बचत गटामार्फत ज्या झेडपीला वगैरे ह्या पंचायत समितीला ऑर्डरही असतात, ज्या CRP असतात, त्यांचं जेवण मी स्वतः बनवून दिलेलं आहे 100 लोकांचं आणि मी माझ्या मसाल्याची क्वालिटी दाखवलेली.